नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गणेश उत्सवातल्या दोन पद्धतींबद्दल. एक, जो सार्वजनिक गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात होतो, राज्यभर त्याचा सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. दुसरा गणेशोत्सव जो गणेश जयंतीच्या निमित्तानं माघ महिन्यामध्ये माघी गणेशोत्सव म्हणून साजरा होतो, जो सध्या सुरू आहे. या गणेशोत्सवातल्या परंपरेविषयी आज आपण बोलणार आहोत. कारण याच्यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे, याच्यावरून आता उत्सवाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, याच्यावरून आता दोन प्रकारचे उत्सव वर्षात होऊ लागलेले आहेत. त्यामुळे या नेमक्या उत्सवाचं स्वरूप कसं असावं, गणेशोत्सव नेमका कोणता साजरा करावा, महत्त्वाचा मुद्दा याच्यातला असा आहे की सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर तो नेमका खरा कोणता मानायचा, टिळकांनी सुरू केलेला की माघी गणेशोत्सव, असाही प्रश्न पडतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये वर्षातून दोन वेळा भाद्रपद महिन्यामध्ये आणि मध्ये एक 2-3 महिन्यां किंवा 4-5 महिन्यांची गॅप गेल्यानंतर परत माघ महिन्यामध्ये हा माघी गणेशोत्सव साजरा करणं, याची गरज आहे का, याची आवश्यकता आहे का? आणि दुसऱ्या बाजूला पुढे जाऊन हा प्रश्न निर्माण होतो जेव्हा असे दोन गणेशोत्सव दोन वेगळ्या पद्धती पाडल्या जातील. एक रूढ आहेच, पण दुसरी जर सुरू झाली तर हे सगळे धार्मिक श्रद्धेच्या आडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक प्रकारे पैसे उभे करण्याची, पैसे लाटण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत का, हाही प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडतो. मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा होते, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडनं उत्सव साजरा करायचा आहे म्हणून अपेक्षेपेक्षा जास्त वर्गणी घेतली जाते, मागितली जाते, त्यांच्याकडे पावत्या फाडल्या जातात. मग याच्यातनं आपण साध्य काय करतोय? रस्त्यावरती मोठे मोठे मंडप उभे केले जातात, त्याला खड्डे पडले जातात, मग ते खड्डे बुजवण्याचं कामही पूर्ण होत नाही, मग तो रस्ता तसाच नादुरुस्त राहतो. हे सगळं केल्यानंतर आपण आपल्याकडे जमा केलेल्या निधीमधनं एखाद्या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत जनतेला करू पाहतोय का, हाही मुद्दा तिथे आहे. त्यामुळे नेमके ह्या तीन प्रश्नांभोवती तर आपण बोलणारच आहोत, याची चर्चाही करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत दाखरू सोमन आहेत, पंचांगकर्ते. ते आपल्याला सांगतील नेमका गणेशोत्सव कोणता, माघी की टिळकांचा. आपल्यासोबत नरेश दैबावकर आहेत, मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. ते आपल्याला सांगतील की सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नंतर आता माघी गणेशोत्सवाचं स्वरूप वाढत चाललेलं आहे, प्रस्थ वाढत चाललेलं आहे. नेमका गणेशोत्सव कोणता? आपल्यासोबत डॉक्टर महेश बेडेकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. यांनी गणेशोत्सवाच्या संदर्भात एक याचिका देखील दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती देखील त्यांनी वेगवेगळ्या मुद्दे उपस्थित केले आहेत. ते आज आपल्याला स्पष्टपणे सांगतील की गणेशोत्सवाचं स्वरूप कसं असावं, दोन गणेशोत्सव वर्षात आवश्यक आहेत का. आपल्यासोबत डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. डॉक्टर कुमार सप्तर्षी या सगळ्यांवरती भाष्य करतील, कारण पुण्यातला गणेशोत्सव त्यांनी जवळून पाहिलेला आहे, महाराष्ट्रातले सगळे उत्सव त्यांनी जवळून पाहिलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती स्पष्टपणे आपली मतं मांडण्यामध्ये त्यांचा हातखंडा कोणी धरू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर आपल्याला या सगळ्यांवरती समजावून सांगतील. सगळ्या मान्यवर पाहुण्यांशी बोलायला सुरुवात करण्या अगोदर नेमकं ह्या उत्सवाचं स्वरूप माघी गणेशोत्सव असेल किंवा सार्वजनिक असेल, त्याबद्दलचा एक रिपोर्ट पाहूया. शिवजयंतीप्रमाणेच हल्ली आपल्या बाप्पाचा गणेशोत्सव वर्षातून दोनदा साजरा होऊ लागलाय. तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? एक टिळकांचा म्हणजेच भाद्रपद महिन्यातला आणि दुसरा म्हणजे माघी महिन्यातल्या गणेश जयंतीचा गणेशोत्सव. घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना तशी टिळकांच्या आधीही व्हायची, पण टिळकांनी स्वातंत्र्यासाठी हा गणेशोत्सव जाणीवपूर्वक मोठा केला, तेव्हाची ती गरजही होती. पण आता माघी गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्याचं प्रमाण वाढतंय. माघी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा नेमकी कोणी सुरू केली याची इतिहासात कुठेच नोंद नाहीये. काही गणेश भक्त तर माघी गणेशोत्सव हाच खरा गणेशोत्सव आहे असाही दावा करतात. त्यासाठी पुराणाचा दाखला दिला जातो. घरगुती गणेशोत्सवापुरतं हे आध्यात्मिक महात्म्य एक वेळ ग्राह्य धरलं तरी सार्वत्रिकरणाचं काय? या निमित्तानं उकळल्या जाणाऱ्या खंडणीरूपी वर्गणीचं काय? तसंच धार्मिक उत्सवाच्या आडून चालणाऱ्या गैरप्रकाराचं काय? डोंबिवलीतला हिणकस प्रकार हाही त्याचाच एक परिपाक म्हणता येईल. याशिवाय गणेशोत्सवाचा राजकीय स्वार्थासाठी कसा गैरवापर होतो हेही आपण दरवर्षी चौकाचौकातल्या फ्लेक्सवरून पाहतच असतो. म्हणूनच लाडक्या बाप्पाचा सार्वजनिक गणेशोत्सव खरोखरच वर्षातून दोनदा साजरा करण्याची आवश्यकता आहे का, याचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. सुरुवात डॉक्टर सोमन तुमच्यापासून करायची आहे की वर्षातून दोन वेळा
याकडे तर आपण येऊच या. पण खरा गणेशोत्सव कोणता? टिळकांनी सुरू केलेला की मागे गणेशोत्सव? खरी सांगायचं 3 वेळा गणेश जयंती आहे, 3 वेळा. एक वैशाख पौर्णिमेला, तो पुष्टीपती विनायक जयंती, पण तो वैयक्तिक घरामध्ये साजरा केला जातो. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी, तर तो आपली गणेश चतुर्थी म्हणून आपण साजरा करतो. जर टिळकांचा तुम्ही असं म्हणता ते पार्थिव गणेश पूजन सांगितले. म्हणजे पुष्टीपती जयंती पिठाचा गणपती करायचा, अशी त्याची पूजा करायची. आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन, म्हणजे मातीचीच मूर्ती पाहिजे. म्हणजे एक प्रकारे ते पृथ्वीचं पूजन आहे. पावसाळ्यानंतर शेती तयार होत असते, तर अशावेळी पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून पार्थिव गणेश पूजन. आणि ते सुद्धा नदीकाठी जायचं, तिथेच माती घ्यायची, तिथेच पूजायची आणि तिथे लगेचच विसर्जन करायचं. ही मूळ गोष्ट आहे. पण मग मूर्ती घरात आणली जाते, मग 1.5 दिवस 5 दिवस मग उत्सव साजरा केला जातो. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनजागृतीसाठी हे सुरुवात केली याची. आता हे सगळं बघितलं की माघी गणेशोत्सव ही गणेश जयंती साजरी केली जाते. असे वर्षभरात 3 उत्सव असतात. पण माघी उत्सव हा मंदिरामध्ये साजरा होत असे पूर्वी, सार्वजनिकरित्या नाही. प्रत्येक गणेश मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होत असे. मग ती मातीची मूर्ती असेल किंवा धातूची मूर्ती असेल असं पण होतं. परंतु आता याला उत्सवी स्वरूप आलंय. याला एक कारण आहे, ते म्हणजे भाद्रपदामध्ये पाऊस असतो कधी कधी आणि मंडपाचा खर्च येतो, लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम नीट पाहता येत नाही. म्हणून काही लोकांनी असं ठरवलं की आपण माघी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायचा. पण बघितलं तर या उत्सवाला वातावरण निर्मिती नसते. माघी गणेशोत्सवाला जसं भाद्रपदात जे वातावरण असतं, पाऊस संपलेला असतो, शेती तयार झाली असते, तसं माघामध्ये घडत नाही. त्यामुळे माघी गणेशोत्सवाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही आहे, लक्षात ठेवा. काही ठिकाणी होतो पण मोठा प्रतिसाद नाही जो भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मिळतो. ते या दिवसामध्ये परीक्षा पण असतात, त्यामुळे ते पण वातावरण परीक्षेचं असतं. अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही जर प्रश्न विचारलात खरा गणेशोत्सव कुठला, तर पार्थिव गणेश पूजन या 3 पैकी हा महत्त्वाचा, जो सार्वजनिकरित्या आपण साजरा करायला पाहिजे. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनजागृतीसाठी हे ठरवलं होतं की भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा हा गणेशोत्सव सार्वजनिक करायचा आणि बाकीचे गणेशोत्सव मंदिरामध्ये घरगुती पद्धतीने साजरे करायचे. हा त्यामागचा उद्देश होता. तुम्ही काय म्हणाल दैवकर, की नेमका गणेशोत्सव कोणता म्हणायचा? कारण तुम्ही या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं समन्वय समितीचं अध्यक्षपद भूषवता. नाही, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागे गणपती, मागे गणपती म्हणजे आपण पुराणात जे काय वाचलं आहे की पार्वतीने जन्म दिला गणेशाला, त्याचा जन्म झाला ते मागे गणपती. आणि नंतर भाद्रपदमध्ये पार्वती स्नानाला गेली, तिथे गणपतीचं जे काय मळ हे करून जी मूर्ती तयार केली आणि नंतर शंकराने ते केला, तो वक्रतुंड. तर अशा प्रकारे मागे आणि भाद्रपद अशा 2 याचं झालं. आता परिस्थिती अशी आहे की सार्वजनिक स्वरूप याला कसं आलं तर सांगायचं झालं तर 1970 सालचे मला आठवत आहे. 70 साली बहुतेक मुंबई आणि आसपासच्या मंडळांना खर्च करणे फार परवडत नव्हता. पाऊस असायचा आणि बांबू ताडपत्र्या याचा खर्च परवडत नव्हता. मग अशा वेळी या मंडळाने काय ठरवलं की आपण मागे गणपती करावं. शक्यतो जास्तीत जास्त मंदिरात हे पूजलं जातं, पण मंदिरात तो पूजन करून बाहेर याचं कार्यक्रम होतात. आज यावर्षी मी भेटी दिल्या बहुतेक मंडळांना आणि त्या अनुषंगाने आपण जे आता बोललं की उधळपट्टी होते वगैरे, तशी परिस्थिती नाही आहे. बघा, समन्वय समिती स्थापन झाल्यानंतर समन्वय समितीने पहिला कार्यक्रम जर कुठचा दिला असेल गणपती मंडळांना तर रोंबा सोंबा हे नाच बंद करावं, आणि त्याप्रमाणे बंद झालं. रात्रीचे चित्रपटाचे कार्यक्रम बंद झाले. प्रत्येक वेळी आम्ही मंडळांना सांगतो की प्रत्येक मंडळ हे धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत होणं आवश्यक आहे. आणि एकदा जर ते नोंदणीकृत झालं तर जे आसपासची मंडळी जे काही वर्गणी देणगी देतात त्यांना आपण हिशोब देऊ शकतो. आणि जास्तीत जास्त मुंबईमध्ये तरी तुम्हाला आता दिसेल की आम्ही 32 का 33 वर्ष झाली समन्वय समितीला, फार फरक पडलेला आहे. जे तुम्ही बोलता बेशिस्त हे वगैरे आता प्रकार असे दिसत नाही. आणि तुम्हाला पुढे सांगतो, ज्यावेळी मी ह्या वर्षी भेटी दिल्या मागे गणपतीला, बहुतेक मंडळाने सांगितलं की साहेब मागे गणपतीच्या दृष्टीने तुम्ही एक समन्वय समिती हे करा की ज्या काय आमच्या सेवा सुविधा असतात ज्या इतर मंडळांना. नेमका गणेशोत्सव खरा कोणता म्हणायचा दैवकर? जर समजा दोन्ही उत्सव आपण वर्षातनं साजरे करायला लागले तर खरा कोणता म्हणायचा? आता हा जो तुम्ही प्रश्न विचारता खरा,
उत्सव प्रिय लोक आहेत, आनंद व्यक्त करायचा आहे. आमच्या संस्कृती आणि परंपरा आहे त्याप्रमाणे हे दोन्ही उत्सव साजरे होतात आणि ते होतच राहणार. तुम्ही त्याचं हे करू नका की खरं कुठचं आणि खोटं कुठचं. आज आम्ही अंगारकी वर्षातून 2 वेळा साजरी करतो. उद्या तुम्ही बोलाल पहिली अंगारकी पहिल्या 6 महिन्यात येणारी का नंतरची, असा हा भेदभाव तुम्ही करू नका. उत्सवाच्या बद्दल बोलतो, अंगारिकीचा मुद्दाच आपल्याला इथे नाही, आलेला पण नाही. सगळ्या उत्सवाच्या दृष्टीने- बद्दल आपण बोलतो. मग उद्या दही अंडी उत्सव आपण एकदा करतो, वर्षातनं 2दा करता येतो का दाखवू सुमन? एकदाच होते. मग मला वाटलं दुसऱ्यांदा करावी म्हणून मी करू शकतो का? पण नाही, खरं सांगायचं तर आपला मूळ उद्देश आहे की उत्सव साजरा व्हायला पाहिजे. माणूस हा उत्सव प्रिय आहे. उत्सव पाहिजे आनंदासाठी, चिंता दुःख विसरण्यासाठी, पण तो साजरा करताना काही पथ्य पाळायला पाहिजे. तीच तर मुळात पाळली जात नाही. दहीभाऊकर म्हणाले तसं नियंत्रण पाहिजे त्यांचं त्याच्यावरती. आणि ते नियंत्रण केवळ सरकारी नियमाप्रमाणे नाहीये, तर लोकजागृती व्हायला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही प्रथा सुरू केली आणि त्याचा मूळ उद्देश जनजागृती होती. आत्ता सुद्धा आरोग्याविषयी जागृती, स्वच्छतेविषयी जागृती, रक्तदानासारखे कार्यक्रम असे उत्सवात होऊ शकतात, जे ज्ञान म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम सुद्धा उत्सवामध्ये घेता येऊ शकतो. तर या पद्धतीने उत्सवांचा उपयोग करायला पाहिजे. लोकांना एकत्र यायला मजा वाटते, आनंद वाटतो, हे नक्कीच आहे. फक्त या निमित्तानं लोक एकत्र येतात, तर त्या दृष्टीने त्यांचा उपयोग करायला पाहिजे. समाज त्याच्या मूळ हेतूपासून दूर जाता कामा नये. हेतूपासून दूर जातात. मूळ हेतूपासून दूर जाता कामा नये. मला या नाही, चर्चेत मला आणखी बोलायचं मुद्दे आहे, यायचे. ज्यावेळी एखाद्या संस्था आपण स्थापन करतो त्याच्यात हेतू असतो आणि त्या हेतूप्रमाणे आज मुंबईमध्ये तरी तुम्ही बघाल की बहुतेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. गल्ली गल्लीत जिथे गणपती मंडळ असं वर्षभर उपक्रम राबवले जातात. वर्षभर उपक्रम राबवले जातात. मला डॉक्टर बेडेकर तुम्हाला विचारायचं आहे की आता दहीभाऊकर म्हणाले की उपक्रम वर्षभर राबवले जातात, मात्र उत्सव 2 वेळा साजरे करायला काही हरकत नाही आहे. पण तुम्ही जे मुद्दे मांडले होते याचिकेमध्ये तुमच्या, तुम्हाला काय वाटतं की उत्सव हा एकाच वेळेला एकत्रितपणे ठीक आहे एका शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला पाहिजे, पण जेव्हा ते सार्वजनिक रूप त्याचं होतं मग प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे पेंडॉल्स येतात, रस्त्याची अर्धी जागा पेंडॉलने व्यापली जाते, मग तिथं परत वाहतुकीचा मुद्दा येतो, पेंडॉल काढल्यानंतर खड्ड्यांचा मुद्दा येतो. या सगळ्यांमधनं आपण काय नेमकं शिकलं पाहिजे? उत्सव कशा पद्धतीचा असला पाहिजे? ज्या पद्धतीने हल्ली उत्सव साजरा करतोय, उत्सव कधी साजरा करावा ही वैयक्तिक प्रश्न आहे. पण आता आपण खरंच हा विचार केला पाहिजे की लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हे उत्सव चालू केला, त्या लोकमान्य टिळकांना हल्ली जे चाललंय ते पटलं असतं का हो? दहीभावकर म्हणतायत की तुम्ही तुमची समन्वय समिती अतिशय चांगलं काम करत असाल तुम्ही. आपण कुठल्याही गणपती उत्सवाची जी मिरवणूक असते त्या मिरवणुकीला आपण ज्या पद्धतीची गाणी लावतो, कॅरेक्टर ढिला आहे, मुन्नी बदनामी ह्या गाण्यावर ज्या प्रकारे हिडीच नाच या गणपती उत्सवांमध्ये होतात. आम्ही उत्सव साजरा करतो, आमच्याकडे आम्ही मूर्ती आणतो, चांदीची मूर्ती आणतो. ज्या पद्धतीने आपण हे उत्सव नवीन नाहीत, हे उत्सव पूर्वीपासून आपण साजरा करत होतो. पण ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्या उत्सवाचं स्वरूप अतिशय विभत्स झालेलं आहे असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही आज चौकात बघा, तिथे गणपतीची मूर्ती एवढीशी असते किंवा ती मोठी असेल आणि पूर्ण चौक हा फक्त राजकारण्यांच्या होर्डिंग्सनी भरलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं एवढा पॉलिटिकल इंटरफिअरन्स या राजकारण्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. वर्गणी गोळा कशाला करायची? या राजकारण्यांकडे जा, राजकारणी वाटतील तेवढे पैसे देतात कारण त्यांचे होर्डिंग्स लागतात. अतिशय सोपी गोष्ट आहे ना. आता दहीहंडी घ्या, तुम्ही गणपती उत्सव घ्या, अगदी अतिशय मोठं समाज प्रबोधनाचं काम जेवढं झालं असतं तर एवढे प्रश्न निर्माण झाले असते का हो? अगदी पर्यावरणापासून प्रश्न एवढे निर्माण झालेले आहेत. जर का एवढंच खरंच प्रबोधन झालं असतं समाजाचं तर किती प्रश्न आहेत हल्ली आपल्या समाजामध्ये, एवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते किती प्रश्न सोडवले गेले सांगा मला तुम्ही. आणि आत्ता ज्या पद्धतीने आपण गणपती उत्सव का म्हणा, अगदी नवरात्र म्हणा किंवा दहीहंडी म्हणा साजरा करतोय, अगदी टिळकांचं तुम्ही उदाहरण घ्या. टिळकांना हे चाललं असतं का? टिळकांना हे 100% पटलं नसतं. टिळकांनी ज्या हेतूने हे गणपती उत्सव चालू केलेत किंवा पुराणामध्ये आधी जे सांगितलंय त्या पद्धतीने आपण अजिबात ते साजरा करत नाही आहोत. डॉक्टर सोमण म्हणाले की ज्या मूर्त्या आहेत, आपण आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणतो. का प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणतो? आम्ही सुद्धा 7 वर्षापूर्वी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणायचो, पण ज्या वेळेला या गोष्टी आम्हाला पटल्या तेव्हा आम्ही चांदीची मूर्ती आणतो. ह्या पद्धती ह्या आपल्याला बदलल्याच पाहिजेत. वातावरण जेवढी हानी पर्यावरणाची याच्यातून होते, जेवढा ध्वनी प्रदूषण ह्याच्यातून होतं आणि जी गाणी लावली जातात, नाच केले जातात, हे कधीही पटण्यासारखे नाहीत. आता डोंबिवलीमध्ये तुम्ही हे जे उदाहरण दिलं, हे कुठल्याही धर्माला, कुठल्याही परंपरेला जे डोंबिवलीत झालं हे पटण्यासारखं आहे का? तुम्ही आपल्या दहीहंडीमध्ये ठाण्यामध्ये या आणि ज्या प्रकारच्या गाण्यांवर नाच होतात दहीहंडीमध्ये,
हे मला तुम्ही बघून सांगा की हे कुठल्या परंपरेत बसतं, कुठल्या धर्मेत बसतं. मी धार्मिक माणूस आहे, माझ्या धार्मिक भावना दुखावतात जेव्हा मी गणपती आणखीन नवरात्रीमध्ये असे हिडीच नाच बघतो तेव्हा माझ्या धार्मिक भावना दुखावतात की माझ्या लाडक्या गणपतीसमोर अशी गाणी लावली जातात. ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? दहीभाऊकर सांगा काय म्हणणं आहे. डॉक्टर आपण उत्तर घेऊ, दहीभाऊकर उत्तर देतील तुमच्या मुद्द्याला. हे बघा, आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण हा विषय घेऊया आपण. गेली 2 वर्ष समन्वय समिती महाराष्ट्र शासनाच्या पाठी लागलेली आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने POPच्या मूर्त्या होतात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आम्ही बोललो की आपल्या मुंबईमध्ये जे काही जवळजवळ साधारणतः 12,000 सार्वजनिक गणपती मंडळात इतर आहे, तिथे आम्ही POPच्या ऐवजी शाडूच्या मूर्त्या करायला तयार आहोत. त्यांना आम्ही गोव्याचं उदाहरण दिलं. गोवा शासनाने तिथे जे काय हे POPवर बंदी घातलेली आणि शाडूच्या मूर्तीला त्यांनी हे केलं इन्करेज. तर प्रत्येक मूर्तिकारामागे त्यांनी ₹100 अनुदान दिलेलं आहे. आम्ही शासनाकडे तेच म्हटलं की ₹500 अनुदान द्या. आम्ही प्रत्येक मूर्तिकाराला ती मूर्ती POPच्या ऐवजी शाडूची मूर्ती करायला सांगतो. मी आता कल्याण वगैरे ह्या भागात गेले 2 महिने बैठका घेतो आहे. मूर्तिकार तयार आहेत, परंतु शासनाची उदासीनता आहे. शासन पुढे येऊन सांगत नाही आहे की बाबा आपल्याला कुठच्याही परिस्थितीत POPवर बंदी करायची, परंतु करोडो रुपये खर्च केले जातात जाहिरात माध्यम NGOला हे देऊन. का तर अवेअरनेस. अरे त्याच्यासाठी जो करोडो रुपये तुम्ही खर्च करता त्याच्याऐवजी या मूर्तिकारांना द्या. मूर्तिकार त्या शाडूच्या मूर्ती करतील. तुम्ही माती आहे ती राजस्थानमधून उपलब्ध तो एक होते, मुद्दा ती मूर्तीचा माती झाला, होती. पण त्यांनी जो प्रमुख मुद्दा उपस्थित केला त्याचं काय? प्रमुख मुद्दा म्हणजे प्रबोधनाच्या बाबतीतला जो मुद्दा आहे, तुम्ही हो. म्हणताय की धर्मादाय संस्थेकडे जाऊन आपण हे सगळं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, पण सगळं कागदावर लिहिलं त्याप्रमाणे होतं का हो दहीभाऊकर? निश्चितच होतं. मी तुम्हाला सांगतो की कायद्यामध्ये कसं होतं नाही, मला सांगा. कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नसेल, कर्मचाऱ्यांनी त्यांचा स्वतःचा बसवला, महापालिकेच्या आवारात त्यांनी बायका रावचल्या आणि पैसे उडवले. आता मग कसली आली नीतिमत्ता? मला सांगा. मला सांगा, कल्याण महानगरपालिकेमध्ये जो काय गणपती उत्सव झाला तुम्ही काय दाखवला तो सार्वजनिक होता का साहेब? त्याला तुम्ही सार्वजनिक स्वरूप दिला. आम्ही म्हणत नाही सार्वजनिक, मी म्हटलं नाही, कर्मचाऱ्यांनी बसवला. आणि दुसरं मग हे कसं होतं, ज्यावेळेस सार्वजनिक स्वरूप आपण कुठतरी अशा प्रकारचं करतो त्याचीच प्रतिमा कुठतरी माझ्या वैयक्तिक मनामध्ये सुद्धा उमटायला लागते. म्हणून मला तसं करावं असं वाटत नाही. आणि जे काही नाच वगैरे झाला तो सार्वजनिक ठिकाणी झाला का? समन्वय समितीने सार्वजनिक ठिकाणी जे काय रोंबा नाच होता त्याला बंदीच घातली आहे. तुम्हाला विसर्जनात क्वचितच असे काय दिसणार. आपले सण उत्सव आहेत ते विसर्जनात प्रदूषण क्वचित असं करण्यासाठी दिसत नाहीत, नाहीत. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाही. तेव्हा जलप्रदूषण हा एक मोठी समस्या या गणेशोत्सवाच्या निमित्तानं होते आणि निर्माल्य पाण्यामध्ये टाकून ते पाणी सुद्धा प्रदूषित केलं जातं. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाची मोठी समस्या आहे. ज्यांना मोठ्या ध्वनीचा त्रास होतो त्यांच्याविषयी मला जास्त चिंता आहे. ज्यांना त्रास होत नाही ना लाऊडस्पीकरचा, त्यांचे कान ऑलरेडी बधीर झालेलेच आहेत, त्यामुळे त्यांना तो त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतोय त्यांचे कान अजून शाबूत आहेत, त्यांच्यासाठी तरी आता आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. बेडेकर डॉक्टर जे आता म्हणाले ते योग्य आहे. एक ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचा ध्वनी लावता कामा नये. ओरडून देव प्रसन्न होत नसतो. आरती मोठ्याने म्हटली म्हणजे देव प्रसन्न होत नसतो. ईश्वर पूजा केल्यानंतर आपल्यात बदल व्हायला पाहिजे. ईश्वरात बदल होणार नाही, आपल्यात व्हायला पाहिजे. आणि आपण उत्सव स्वतःच्या आनंदासाठी साजरी करतो. आपण स्वतःच्या आनंदासाठी उत्सव साजरे करत असताना इतरांच्या जीवनामध्ये दुःख होता कामा नये. कोण आजारी असेल, लहान मुलं असतील. आता कल्याण डोंबिवलीला जो प्रकार झाला, महापौरांनी लगेचच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी चॅनलवरती पाहिली तुमच्या. तर असं व्हायला नको आहे. पण ते होतं म्हणून उत्सव बंद करा हे सुद्धा योग्य नाही. मला एक सांगायचं आहे की प्रदूषण होणार नाही. जलप्रदूषण, वायू प्रदूषण. आपण डॉक्टर सोमन त्या मुद्द्याकडे येऊया. मला ब्रेक घ्यायचा त्यापूर्वी डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला विचारायचं की जो उद्देश घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो उद्देश स्वातंत्र्यापूर्वी सगळ्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जमणं आणि त्यातून ती ऊर्जा निर्माण करणं हा एक होता. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उत्सव जेवढ्या जोरकसपणे आता सुरू आहे त्यामध्ये कुठतरी सामाजिक सलोखा अधिकाधिक वाढला जावा असाही होता. मात्र या सगळ्याच हेतू दोन उत्सव करण्यामध्ये आपण कुठतरी हरवत चाललोय. कसं आहे माहितीये का, एका उत्सवानं दुसऱ्या उत्सवाचा हेतू नष्ट करणं हे काही उत्सवाचं फार सुंदर स्वरूप नाहीये. हे ओंगळ स्वरूप आहे. कारण असं आहे की तुम्ही जोपर्यंत घरामध्ये देवाची पूजा करतायत
तेव्हा किती वेळा करा ना, 365 दिवस करा, 365 दिवस तिन्ही तिरकाळ करा, त्याच्याबद्दल कोणाची हरकत नाही. आपल्या कायद्यानं सगळ्यांना अधिकार दिलाय, राज्यघटनेनं दिलाय. परंतु धार्मिक उत्सव जेव्हा समाजात येतात तेव्हा ते समाजाच्या मालकीचे होतात. तेव्हा समाजाची संमती आहे असे वाबगावकरांसारखे लोक स्वतः गृहीत धरतात आणि मग तिथे मात्र म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये विसंगती आहे की ते बारबाला सारखे नाचण्याचे कार्यक्रम झाले तर ते त्यांचे खाजगी होते. ते खाजगी कसे काय? जेव्हा एका माणसाची श्रद्धा ही खाजगी असते, पण जेव्हा ती 2-4 अशा गटाची होते तेव्हा ती श्रद्धा खाजगी राहत नाही, ती सामाजिकच होते. तर सगळ्या समाजातल्या दोषांना आकर्षित करणं हे उत्सवाचं स्वरूप आहे का? का आनंदाला आकर्षित करणं हा प्रश्न आहे. आणि लोकमान्यांनी काय केलं त्यावेळेला, तर ब्रिटिशांचं राज्य होतं, तुम्हाला एकत्र जमायला बंदी होती आणि धर्मामध्ये सरकार ढवढाव करायला हिंमत करत नव्हतं, म्हणून गणेशाच्या आडून त्यांनी जनजागृतीचं स्वरूप घेतलं आणि मुख्यतः पहिला गणेशोत्सवाची जी समिती झाली त्याचा अध्यक्ष एक मुस्लिम होता. म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य करणं हे सुद्धा त्या गणेशोत्सवाचा पहिला उद्देश होता. कारण इंग्रजांच्या विरुद्ध हिंदू मुस्लिम ऐक्य झालं तरच जनता एकजुटीनं उठेल हा भाग होता. दुसरा भाग त्याच्यामध्ये होता प्रबोधन करण्याचा. म्हणजे एक 10 दिवस वर्षातले त्यांनी प्रबोधनाकरता काढले होते. आम्ही जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यातून पुण्यामध्ये स्थायिक व्हायला आलो त्या काळातला गणेशोत्सव आम्ही पाहिला ना, फक्त व्याख्यान असत. म्हणजे हा गणेशोत्सव मोठा म्हणजे यांची व्याख्यानं 10 दिवस उत्तम वक्त्यांची. आता हळूहळू ते स्वरूप त्या गल्लीमध्ये काळा बाजारातून मिळणारा पैसा वर्गणीदारांकडे आला आणि काळा पैसा असलेल्या लोकांनी हा उत्सव हातात घेतला. जसं आपल्या राजकीय निवडणुकांचं झालेलं आहे की ती लोकशाही राहिली नाही, लोकशाहीचा पराभव करायला निवडणूक येते आणि त्या निवडणुकीमध्ये धनदांडग्यांचा जास्त प्रभाव असतो. तोच प्रभाव इथे राजकीय प्रभाव पडायला लागला. तुम्ही जे पैशाचा आणताय मग तुम्हाला एकदा काय, दोनदा काय, तीनदा काय, प्रत्येक इलेक्शनला उपयोगीच पडतं ना. आणि दुसरं याच्यामध्ये एक प्रशिक्षण दिलं जातंय अलीकडे की दुसऱ्याकडनं पैसे कसे काढायचे. एक झुंड दाखवून त्याला भीती दाखवून की तुला इथे या गल्लीत राहायचं आहे ना, आता असं म्हणून ही वर्गणी गोळा करून घेतली जाते. याच्यामध्ये धार्मिकपणा कमी कमी होत चाललाय आणि सार्वजनिक गुंडगिरी अधिक होत चालली. या सगळ्या डॉक्टर तुम्ही डबल करायला लागला, उद्या होळी पण धुळवड पण डबल करावी लागेल. म्हणजे रस्त्यातून जाताना 2 वेळा वर्षातून मग 3 वेळा लोकांच्या अंगावर तुम्ही रंग टाकणार. डॉक्टर या सगळ्या मुद्द्यांकडे यायचं आपल्याला. मला ब्रेक घ्यायचा डॉक्टर. या सगळ्या मुद्द्यांकडे यायचं आहे. जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला वर्गणीचा त्याच्याविषयी मला सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्यात, मी त्या काही वाचून दाखवणार आहे आणि परत आपल्या चर्चेला सुरुवात करतोय. आत्ता काही प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्यानुसार दीपक डुकरे असं म्हणतात की गणेशोत्सव हे चमकोगिरी करायचं एक व्यासपीठ सगळ्यांनी आपण करून टाकलं आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्याविषयी मला पाहुण्यांना बोलायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विकास कुचेकर असं म्हणतात की सामाजिक प्रबोधनाकरता टिळकांनी चालू केलेला गणेशोत्सव खरा, कारण तो सार्वजनिकरित्या साजरा करण्यामागचा उद्देश खूप महत्त्वपूर्ण होता. त्यानंतर दिलीप पाटणकर आहेत, ते म्हणतात की आमच्या धर्मात एकवाक्यता नाही हीच खरी शोकांतिका आहे, कारण शिवजयंती सुद्धा 2दा आपण साजरी करतो. ह्यात खरा आणि खोटा हा मुद्दा निर्माण करणं योग्य नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमोल हलवळे असं म्हणतात उत्सव कोणताही असू द्यात पण त्यामागचा हेतू काय ह्या सफल झाला पाहिजे. महेश कावळे म्हणतात की गणेशोत्सव म्हणजे देशातील एकतेचं हे प्रतीक आहे. मग एकतेचं प्रतीक असताना आपण तो सार्वजनिक स्तरावरती नेल्यानंतर 2-2 वेळा तो केल्यानंतर ते प्रतीक खरंच राहतं का ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. डॉक्टर अभिषेक शिंदे हे म्हणतात की कोणता पहिला उत्सव यांनी काय फरक पडत नाही, पण आम्ही तो दोन्ही उत्सव जे आहेत ते भक्तिभावाने साजरे करतो. हे प्रेम आहे, उत्सवाबद्दलचं लोकांचं प्रेम आहे. उत्सव पहिला कोणता दुसरा कोणता यापेक्षा आम्ही तो साजरा करतो भक्तिभावानी, हा महत्त्वाचा आहे. पण जेव्हा तो सार्वजनिक होतो त्यावेळेला त्याचं स्वरूप कसं असावं याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. प्रवीण केदारे म्हणतात की उत्सवामागचा हेतू महत्त्वाचा आहे. टिळकांच्या गणेशोत्सवामागे सामाजिक हेतू होता
आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊया. पण मला डॉक्टर बेडेकर हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आत्ता, की ज्या प्रकारे प्रेक्षक म्हणतायत की सार्वजनिक गणेशोत्सव हा पहिला दुसरा कोणता याच्यापेक्षा तो भक्तिभावानं साजरा करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या हेतूने टिळकांनी साजरा केलेला होता, गणेशोत्सव सुरू केलेला होता, तोच हेतू उद्देश सफल होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं की जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव आपण साजरा करायला जातो, वैयक्तिक आपण कितीही करू, जसं मगाशी दाखलू सोमणांनी सांगितलं की 3 गणेश जयंती वर्षभरात येतात, ते आपण वैयक्तिक आपल्या घरी किती करू, पण सार्वजनिक स्वरूप नेल्यानंतर त्याच्यावरती आपण काही बंधनं मर्यादा पण ठेवल्या पाहिजेत. प्रश्नच नाही. आणि टिळकांनी ज्या हेतूने हा सार्वजनिक उत्सव चालू केला तो हेतू पूर्णपणे निसफळ झालेला आहे दुर्दैवाने. आपण प्रबोधनाचं म्हणतो, आज जर का समाजातली नीतिमत्ता तुम्ही बघितली ती एवढी ढासळलेली दिसते. कुठलेही नियम आपला समाज पाळत नाही. आपण तुम्ही ट्रॅफिक बघा, घाण बघा, स्वच्छतेबद्दल बघा. जर का खरंच प्रबोधन या 50-60 वर्षात झालं असतं या सगळ्या उत्सवांनी, तर समाज नक्की बदलला असता. आज आपल्याला बदललेला समाज वाटतो का? आपण एकामेकांवर विश्वास सेवा ठेवायला तयार नाही आहोत. आपली ओव्हरऑल विश्वासार्हता इतकी ढासळली आहे. राजकारणही एवढ्या या उत्सवामध्ये आलेले आहेत. आणि माझ्या मते समन्वय समितीने जर का तुम्ही अगदी मूर्तींचं म्हणताय, तर तुम्ही तुमच्या मेंबर्सना स्पष्ट सांगा की तुम्ही कुठलेही जर का शाडूची मूर्ती करायची तर ती छोटी मूर्ती करा. कशाला मोठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाहिजे? तुम्ही चांदीची छोटी मूर्ती किंवा दुसरी कुठली मूर्ती अशी करा की जी विसर्जन करायची गरज नाही. असं कुठल्याही धर्मात किंवा परंपरेत म्हटलेलं नाही आहे की तुम्ही ही विसर्जन करायचं आहे तर तुम्ही छोटी सुद्धा मूर्ती करू शकता. त्याच्यामधली भक्ती महत्त्वाची, आणि मला असं वाटतं ती भक्ती पूर्णपणे आपण हरवलेलो आहोत. ते फार महत्त्वाचं आहे. कुठलाही हेतू टिळकांचं नाव घेतलं जातं. टिळकांना या गोष्टी अजिबात पटल्या नसता. कुठल्याही प्रकारचं प्रबोधन याच्यातून होत नाही. एक तरी व्यक्ती मला असं सांगा, पूर्वी हे म्हणत होते की पुण्यामध्ये भाषणं व्हायची. आज कुठली तरी भाषणं होतात का? सर्वात सोपी गोष्ट, तुम्ही कुठल्याही नाच पथकाला बोलवा आणि नाच सोपे म्हणून सगळेजण फक्त ऑर्केस्ट्रा ठेवतात आणि त्याच्यावर लोकांना नाचायला आवडतं. जर का मी समोर नाच चालू केला तर माझ्या इथेही लोक जमून नाचतील, कारण ते सोपं आहे. राजकारण्यांना ते फार सोपं वाटतं. एकही राजकारणी असा आहे का की जो 10 दिवस भाषणं देईल आणि त्याच्यातून प्रबोधन करेल? कुठल्याही पॉलिटिक्समध्ये ते न पडता प्रबोधनात्मक जर का भाषणं झाली, जे टिळकांचं हेतू होता तो साध्य होईल, आणि तो अजिबात साध्य होताना दिसत नाही. बरोबर. मला अतिशय सोपी दैवकर आहे. हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की आजकाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं म्हणजे कुठल्याही पक्षाच्या राजकारण्यांसाठी एक कार्यकर्ते निर्माण करण्याचे कारखाने म्हणून पाहिलं जातं. हे स्वरूप त्याला आलंय की नाही? राजकारण त्यात घुसल्यामुळं सार्वजनिक उत्सवाचं आणि त्यातल्या भक्तीचं स्वरूप थोडंसं बाजूला जातं आणि केवळ जसं बॅनरबाजी हे या सगळ्या गोष्टी त्यात येतात. काय झालेलं आहे, गणेशोत्सवातला कार्यकर्ता म्हणजे हा बालवाडीतला कार्यकर्ता असतो. तिथून त्याला प्रशिक्षण मिळतं. अकाउंट्स कसे तयार करायचे, लोकांसमोर बोलणं कसं, एकत्र कसं आणायचं, आणि त्यातून तो पुढे जातो. आणि त्याच्यातला एखादा कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता म्हणून तयार होतो. आता तो त्याच्यातून तो गेला आणि एक राजकारणी कार्यकर्ता झाला तर साहजिकच त्या मंडळातला तो एक कार्यकर्ता असतो जुना, आणि तो त्या मंडळाला प्रोटेक्शन करतो. अशा वेळी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बेसिक वेगळा असतो. त्यावेळी तो कार्य करतो, परंतु राजकीय झाल्यानंतर तो राजकारण, आणि त्या मंडळाला राजकीय लोकांचा आश्रय मिळतो. अशा या टीका होतात. मला याबाबत असं बोलायचं आहे की आजच्या या कार्यक्रमातले जे पाहुणे आहेत, गेले 5-6 वर्ष मी या पाहुण्यांना ओळखतो आहे. ही पाहुणे मंडळी नेहमी या गणपती उत्सवाच्या बाबतीत टीकास्त्र बोलतात. मला असंच बोलायचं, तुम्ही एवढे वर्ष ज्या काही टीका करताय लोकांना, तर त्यांची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केला आहे का? आज मी कायद्याचा अभ्यास केलेला आहे, परंतु मी ते बाजूला ठेवतो आहे. परंतु मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने मी गेली 32 वर्ष प्रयत्न करतो आहे, आणि मला अभिमान आहे की मुंबईत तरी मी यशस्वी झालेलो आहे. अशा प्रकारचं डॉक्टर सप्तर्षी असू दे, बेडेकर असू देत, यांनी हे काम करायला पाहिजे आहे. तुम्ही कायद्याने कोणावर बंधन आणलं तर ते चालणार नाही. तेवढं लोक करतायत काम, व्यवस्थित सुधारणा होत आहेत. तर माझं त्यांना एक अपील आहे या दृष्टीने, या माध्यमातून, की तुम्ही लोकात या, त्यांना जन्मनसात त्यांना हे करा, त्यांची मानसिकता बदला. हे चुकीचं आहे. मी असं बोलत नाही की सगळीच मंडळं चांगलं काम करा, पण खरोखर करतायत. तुम्ही बघा गेल्या 10 वर्षाचा बघा रिझल्ट. कारण चॅरिटी कमिशनर हे प्रत्येक मंडळाकडून हिशोब मागून घेत आहेत. पण जी काही करतायत ती सगळीच का होत नाहीत? नाही, होतील, हळूहळू होतील ना. अहो, आपण असं कसं बोलतोय, तुम्ही 100% रिझल्ट कसा मागता मला कळत नाही. पण गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन याला जर 125 वर्ष झाली असती तर आपण 80% का पोहोचू शकत नाही? आज मला 100 नाही, सोडून द्या. आज मला सांगा, गेल्या वर्षीचा नॉईज पॉल्युशनचा तुम्ही रिपोर्ट बघा.
माझ्या मुंबई पुरतं मी बोलतोय. ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत 10 वाजेपर्यंत वेळ होतं. डेसिबल थोडाफार कुठे तर वाढला, तो कुठे वाढला विसर्जनाच्या दिवशी, परंतु परिणाम झाला, कायदा आला, कायद्याप्रमाणे होत आहे, समन्वय समिती आहे. हेच मी सांगतोय बेडेकर सरांना, सोपतर्शी सरांना की आपण डॉक्टर सप्तर्षी मला नाही, बेडेकर एक मिनिट, डॉक्टर सप्तर्शींना मला विचारायचं आहे. सप्तर्षी सर, या जो मुद्दा मी पहिल्यांदा उपस्थित केला की तुम्ही राजकारणातले अनेक लोक घडवलेली आहेत युक्रांच्या माध्यमातून आणि राजकारण पण जवळून पाहिलेलं देशातलं घडणारं, कुठलाही सार्वजनिक गणेशोत्सव हा सार्वजनिक न राहता गेल्या काही वर्षांपासून त्याला राजकीय स्वरूप आलेलं आहे, हे तरी आपल्याला नाकारून चालणार नाही. राजकीय स्वरूप तर आलंच आहे. आणि आता हे म्हणतात, मला फार गंमत वाटली की जे प्रशिक्षण मिळतं ते वर्गणी कशी काढायची, आणि पुढे तो तरुण झाला म्हणजे खंडणी करतो, वर्गणीची खंडणी करतो, आणि असं ग्रुपने जाऊन पैसे मागायचे. नंतर एक कुणीतरी काळा धंदा करणारा गल्लीत असतो, त्याला वाटतं मला प्रतिष्ठा मिळावी, तर तो काय सांगतो, आपल्या गणपतीला चांदीचा टोप मी घालतो. पण हे बघा, हे जुने नेते फार त्याग-बीग बोलतात, हे नाही म्हणतात. तर चांदीचा टोप घालून तो गणपतीची सर्व भक्ती विकत घेतो. म्हणजे मला तुम्हाला असं म्हणायचंय, भक्तीचं तुम्ही व्यापारीकरण केलंय का, भक्ती मार्केटमध्ये उपलब्ध आहे का, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि पुराणांचंच परत परत सांगायचं म्हटलं तर मग पुराण काळामध्ये उत्सव होता का? पुराण काळात गणपती जयंती सांगितली सोमनानी, पण सोमन पुराण काळ बराच उकरून काढतात, म्हणून मी त्यांना विचारीन की त्यावेळेला ह्या पद्धतीचे उत्सव होते का? त्या काळातलं जे जे मनोरंजन होतं ते देवाच्या नावाने चालायचं का? हे सगळे प्रश्न निर्माण होतात. म्हणून आणि असं रिपीट करणं वर्षामध्ये म्हणजे सामाजिक जीवन आणि खाजगी जीवन याच्यामध्ये एक जो समतोल आहे तो घालवणं. म्हणजे जसं सार्वजनिक जीवनाला महत्व आहे मानवी जीवनात, कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, पण त्याचबरोबर सामाजिक जीवनाने माणसाचं खाजगी जीवन व्यापून टाकायचं का? त्याला काही त्यांच्या मुलांना अभ्यासाला संधीच द्यायची नाही, त्यांना शांततेनं बसायचा अधिकार तो द्यायचा नाही, आणि भीती वाटावी अशा पद्धतीनं क्रूर चेहरे करायचे का? असं मिरवणुकीमध्ये बिगर दारू प्यालेले माणसं शोधून मिळत नाहीत, असतील काही पण अपवादानं असतात. आणि तुमची समन्वय समिती तुम्ही काय सांगताय हो? म्हणजे काय समन्वय समितीची रीट चालते का? लोक ऐकतात का? आणि तुम्ही म्हणतात की आम्ही प्रबोधन करू. अहो, रात्रंदिवस प्रत्येक श्वासात आम्ही प्रबोधनच करतोय, आणि खरं प्रबोधन करायचं ह्या कार्यक्रमात मला तुमचं करायला पाहिजे. तर प्रबोधन करायला पाहिजे. तुम्ही रस्त्यात या, म्हणजे आम्ही काय घरात बसतोय का? त्या रस्त्यावर तुम्ही पण येणार आणि आम्ही पण येणार, तर तेव्हा एकमेकाला स्पेस ठेवली पाहिजे ना. ती स्पेस आहे का? लोकमान्यांच्या काळामध्ये एक महत्वाचं लक्षात घ्या, महात्मा फुले एका पद्धतीनं प्रबोधन करत होते, लोकमान्य दुसऱ्या पद्धतीनं करत होते. महात्मा फुले सामाजिक प्रबोधन करत होते, हे राजकीय करत होते. तर कंदील घेऊन दोन्ही मेळावे यायचे आणि राजकीय आणि सामाजिक गाण्यांचा सामना व्हायचा पुण्यामध्ये. म्हणजे दोन्ही प्रबोधनाचा संघर्ष झाला तरी प्रबोधनात व्हायचा. असं आता पद्धतीची आता नेमकं हेच डॉक्टर तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की हीच प्रबोधनाची परंपरा आपण कुठेतरी विसरून बसलेलो आहोत. हाच मुद्दा घेऊन मला पुढे जायचा आहे. सोमनांना पण उत्तर द्यायचं तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले, आणि दैवावकर पण त्या मुद्द्याविषयी आपलं स्पष्टीकरण देतील. ब्रेक घेतो, ब्रेक नंतर पटकन परत. शेवटच्या भागात कार्यक्रमाच्या आपण आलेलो आहोत. मोजके 3 मिनिटं माझ्याकडे आहेत. त्या 3 मिनिटात मला बाकी सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आणि 2 प्रतिक्रिया फक्त मला सुरुवातीला वाचून दाखवायच्या ज्या प्रेक्षकाच्या आपल्या आलेल्या आहेत. रुपेश पाटील म्हणतात की डोळस श्रद्धेसोबत लोकोपयोगी उपक्रम राबवणारे गणेशोत्सव केव्हाही स्वागतार्ह आहेत. उत्सवाच्या नावानं बाजारीकरण निषेधार्ह आहे. अमोल तावरे म्हणतात की आजच्या गणेशोत्सवाचं स्वरूप पाहून टिळकांना स्वर्गात देखील प्रचंड संताप होत असेल. म्हणजे विचार करावा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी की आपण हेतूपासून किती दूर गेलोय ही जनता म्हणते. शेवटची एक प्रतिक्रिया कीर्ती शिंदे म्हणतात की कोणी सुरू केला यापेक्षा का सुरू केला याला महत्त्व दिलं पाहिजे, आणि कोणीही सुरू केला असला तरी उद्देश छान होता आणि तो राहिला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. डॉक्टर सोमण, मागाशी तुम्हाला जो मुद्दा मांडायचा होता त्याच्याविषयी खरोखर प्रतिक्रिया उत्तम आहेत की उत्सव पाहिजे पण त्याचा उद्देश लक्षात घ्यायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता कुमार सप्तर्षी जे म्हणाले प्रबोधनाचे मार्ग वेगवेगळे आहेत,
हे सुद्धा बरोबर आहे. आता प्रबोधनामुळे काय परिणाम होतो याची 2 उदाहरणं मी देतो. एक, दिवाळीला ध्वनी प्रदूषण होतं फटाक्यांमुळे. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यामुळं ध्वनी प्रदूषण कमी झालंय, प्रमाण कमी होत आहे. दर दिवाळीला आपण बघतो ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण कमी होत आहे. तसंच मध्यंतरी पाणी टंचाई होती, होळीचा उत्सव होता. सुकी होळी खेळा, पाण्याचा वापर करू नका, हे तुमच्यासारख्या प्रसिद्धी माध्यमांनी जेव्हा प्रचार केला त्याचा परिणाम झाला आणि त्या वर्षी लोकांनी सुकी होळी केली. लोक ऐकतात, लोकच मला वाटतं हे चांगलं घडवू शकतात. बरोबर. आणि प्रसार माध्यम, विशेषतः IBM लोकमतचे मला अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही ह्या पद्धतीनं चर्चा घडून आल्यामुळे जनजागृती होते आणि लोकांच्या प्रतिक्रिया तर इतक्या पॉझिटिव्ह आहेत की उद्देश लक्षात घ्या. आणि त्यांनी चांगलं म्हटलंय, लोकमान्य टिळक आज असते तर त्यांना क्लेश झाले असते. हे ते सगळं म्हणतात बघून स्वर्गात देखील संताप होत असेल. स्वर्गात खरंय, अगदी खरंय, योग्य शब्दात सांगितलं. आणि नाही बाबा. उत्सवाचं मार्केटिंग होत आहे, अर्थार्जनासाठी उत्सव साजरे केले जातात, हे सुद्धा हे योग्य कुठतरी नव्हे. थांबलं पाहिजे. हे थांबलं हे थांबलं पाहिजे. अर्थार्जनासाठी उत्सव थांबले पाहिजेत, कारण उत्सवाच्या नावाखाली पैसे लाटण्याचा देखील मोठा उद्योग सुरू झालाय. मगाशी खंडणी नावा शब्दप्रयोग सप्तर्षींनी केला, तो काही चुकीचा नाहीये. हे सत्य आहे की नाही देवभावकर? हे तुम्ही कुठतरी मान्य कराल की नाही? कार्यकर्त्यांना शिस्त लावली पाहिजे की नाही? नाही, हे बघा, सप्तर्षी जे काय बोलतायत खंडणी वगैरे, हा प्रकार होत नाही हो हल्ली. गेली 10 वर्ष बघा ना, हे गेली 10-15 वर्षापूर्वीचं हे बोलतायत. ही समाजवादी मंडळी. मला अभिमान आहे आमच्या हिंदू धर्माबद्दल, आणि हिंदू धर्मात जे काही सण उत्सव होतात ते होणारच. त्याबाबत जे काय चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या कायद्याचं आम्ही पालन करणारे आहोत, करतोय पालन. परंतु ह्या मंडळींना मला एकच सांगायचं आहे की आपण मानसिकता बदलण्यासाठी आपण या रस्त्यावर या, कुठे लिखाण करून हे करू नका. कारण तुम्ही गेली 10 वर्ष हेच बोंब मारताय. खंडणी, खंडणी जर घेत असतील तर कायदे केलेले आहेत ना, कायद्याप्रमाणे कारवाई होते आहे. मला सांगा ना, वर्गणी कोणाजवळ जबरदस्तीने वर्गणी घेतली, त्या व्यक्तीला हे आहे, लिबर्टी आहे, तो जाऊन पोलिसांकडे कंप्लेंट करू शकतो, त्याच्यावर कारवाई होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे सप्तर्षी साहेब, आज परिस्थिती राहिलेली नाही आहे. तुम्ही मला अशी 1-2 मंडळं दाखवा की त्यांनी तुमच्याकडे जबरदस्ती केलेली आहे, त्या मंडळावर आम्ही कारवाई पण करतो. तुम्ही असं बोलू नका, त्या मंडळाच्या पाठीशी नाही, जे असे इलिगल वागतात बेकायदे त्यांच्यावर आम्ही कारवाई पण करतोय आणि आम्ही ती सुधारणा करतोय उत्सवात. परंतु डॉक्टर please सप्तर्षी तुम्ही उत्तर द्या. आमच्या- मी डॉक्टर बेडेकरांना विचारणार आहे. डॉक्टर सप्तर्षी थोडक्यात उत्तर द्या. तुम्हाला बेडेकर, मी येतो शेवटी तुमच्याकडे येतो. मी तुमच्या समितीला खूप गुण देईन, तुमचा सत्कार करीन. पण ज्या वेळेला गणपती उत्सवामध्ये कुणी दारू पिणार नाही तेव्हा. अरे पण तुम्ही 100% का बोलताय मला कळत नाही. तुमच्या घरात किंवा तुमच्या हाताची 5 बोटं सारखी आहेत का हो सप्तर्षी साहेब? ती सुधारणा करायला पण वेळ लागतो ना, फक्त बोलून पण सुधारणा होत गणपतीचा नाही. प्रभाव काय मग? मग त्यासाठी तुम्ही मंगलमूर्तीचा आमच्याबरोबर या ना प्रभाव- सप्तर्षी प्रभाव साहेब, वाढवा. तुम्ही आमच्याबरोबर या, समितीत राहा, आपण करूया प्रयत्न. भरपूर सुधारणा झालेली आहे. तुम्ही काय करताय? 20व्या वर्षापूर्वी म्हणजे 1984 पूर्वीची जी परिस्थिती आहे तीच दरवर्षी कुठेतरी ह्या माध्यमाच्या हेतून आपण लोकांसमोर सांगत असता. हे चुकीचं सांगताय. जे वाक्य डॉक्टर, तुमच्या काय केलं ठेवणीत पाहिजे? आहे तेच म्हणताय. मला एक सांगायचंय, आपण नकारात्मक न बघता सकारात्मक बघायला पाहिजे. ही समन्वय समिती मुंबई पुरती आहे. अशी महाराष्ट्रात अनेक समन्वय समित्या स्थापन करून त्यांनी जनजागृती करायला पाहिजे. हा सकारात्मक दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडवला पाहिजे, निगेटिव्ह असता कामा नये, एवढंच मला. निगेटिव्ह असता कामा नये. डॉक्टर बेडेकर, तुम्ही काय म्हणाल शेवटी? अगदी थोडका वेळ माझ्या राहिलेला आहे. ज्या प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतोय, प्रेक्षक पण म्हणतात की उद्देश बदलला ना पाहिजे. उद्देश चांगला आहे, तो चांगलाच राहिला पाहिजे, पण त्याचं स्वरूप बदलता कामा नये. दहीभावकर, तुम्हाला कारण नसताना असं वाटतं की आम्ही सगळे तुमच्या विरोधात आहोत, आम्ही तुमच्यातलेच माणसं आहोत. तुम्हाला असं का वाटतं आम्ही तुमच्या विरोधात आहोत? आणि पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणताय तुम्ही काय करताय, जी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आम्ही कोर्टात टाकलेली आहे ती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलेलं नाही आहे. सगळ्या राजकारण्यांची आणि सगळ्या लोकांचा विरोध आम्ही पत्करला आहे की तुम्ही संस्कृतीच्या विरोधात आहात, तुम्ही धर्माच्या विरोधात आहात. हा सगळा विरोध पत्करून प्रबोधन व्हावं की अशा पद्धतीने सण साजरा होत नाहीत म्हणून तर हे करतोय. आणि तुम्ही म्हणतात की या सणांमधून लोक एकत्र येतात, त्याच्यातून राजकारणी घडतात, त्याच्यातून अकाउंट्स शिकतात. तर जर का हल्लीचे राजकारणी जर का या सणांमधून आले असतील तर आजचे राजकारणी काय येतो? तुम्हाला लोकांमध्ये काय यांच्याबद्दल मत आहेत? आजचे राजकारणी जर का या मंडळातून आले असतील
तर आजच्या राजकारणाबद्दल काय मत आहे लोकांमध्ये, काय नीतिमत्ता आहे आजच्या राजकारणाबद्दल? अगदी आपण असंच म्हटलं की या प्रबोधनातून, या मंडळांच्या प्रबोधनातून राजकारणी निर्माण झाले, तर आजच्या राजकारण्यांची परिस्थिती काय आहे हे आपण स्वतः विचार करायला पाहिजे. की जर का असे राजकारणी निर्माण होत असतील तर आपला हेतू गणपती उत्सवाचा आणि नवरात्रीचा आणि या सगळ्यांचा हेतू सार्थ होतोय का? असेच राजकारणी निर्माण होत असतील तर हा हेतू होतोय का? अजिबात होत नाही असं मला वाटतं. आणि तुम्हाला असं काय वाटतं आम्ही विरोधात तुमच्या? नाही आपण आम्ही कुठलीच अजिबात कुठली विरोधात डॉक्टर नाही. डॉक्टर आपण कुठलीही विरोधाची चर्चा करत नाही आहोत. फक्त जनजागृती याच्यात ते- व्हावं, त्यांना उद्देश असं व्हावा. वाटतं, हां. माझा वेळ संपलाय डॉक्टर त्यांना असं सप्तर्षी वाटतंय, अगदी त्यांना- अगदी त्यांना 30 असं सेकंदात वाटतंय, हां. डॉक्टर सप्तर्षी अगदी 30 सेकंदात वेळ संपलाय. माझं गाव हे उत्सवाचं गाव आहे, त्याचं नाव देवीचं राशीन. तर हा. तिथे देवीला अगदी आई मानून सगळे मोठा उत्सव करतात. पण देवी युद्धात असल्याचा तो उत्सव असल्याने सगळेजण पाय चप्पल घालत नाही, गादीवर कोणी झोपत नाही, तर त्याला 16 उत्सव म्हणतात. गावात कोणी पाय चप्पल घालत नाही आणि सगळं पवित्र वातावरण असतं. आणि तरी पण काही लोकांची इच्छा असते ना, तर म्हणून त्यांच्यासाठी एक ओवळा उत्सव असतो, एक रथयात्रा असते आणि त्याच्यात बाया नाचवले जातात. पण त्याच्यामध्ये पूर्ण मुभा असते त्याला त्या स्वातंत्र्याची, पण त्याला ओवळा उत्सव म्हणतात. ही तडजोड गावाने केलेली परंपरेतली सांगतोय. तर ती यांना तशी करता येईल. काही ओवळे गणपती उत्सव आणि काही सोवळे गणपती उत्सव अशा पद्धतीची तडजोड करता येईल. मग समाजाला हानी होणार नाही. कारण मान्यताच आहे की तिथं बाया नाचायचं आहे, रस्त्याने नाचतात आणि ते व्यापारी दोन्हीकडे असतात. व्यापाऱ्यांचं दोन्हीकडे भलं असतं. पण समाज मग कोणता सोवळे लोक ओवळ्या समाजाच्यात जात नाही. बरोबर आहे की या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करायला पाहिजे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. मात्र माघी गणेशोत्सव की टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव याची चर्चा करण्यामागचा उद्देश एकच होता की सार्वजनिक स्वरूपाचे उत्सव साजरे करत असताना एकत्रित येऊन आनंद घेण्यामध्ये जी मजा आहे, एकत्रित येऊन त्या उपक्रमाचा आनंद समाजातल्या घटकापर्यंत पोहोचण्याची जी इच्छाशक्ती आहे ती अधिकाधिक प्रबळ व्हावी. उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं, उत्सवामध्ये 2 टप्पे पडले, निश्चितपणे उत्सवातल्या स्वरूपाच्या मर्यादा देखील वेगवेगळ्या होत जातात आणि मग त्याच्यातून समाजाला अभिप्रेत असलेल्या उत्सवाचा आनंद आपण देणार का हा प्रश्न शेवटपर्यंत कायम राहतो. याच्यासाठी सार्वजनिक समितीने महाराष्ट्रभर काम करून प्रत्येक मंडळाच्या मागण्या आणि त्यांच्या इच्छा, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणीची तत्परता याचाही आढावा घेण्याची गरज आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBM.